ओ बाई, माणसं कुठे गेले हो? अहो ते जेवायला गेले सगळे. जेवायला गेले बाई. हा वाडे आहेत का? आहेत ना तिकडे. किती आहेत भेळे? 20 एक आहे. एक काम करा, 100 रुपयाची द्या भेळे आपल्याला. हा चालते, तिकडे ठेवलेत. हा हा हात सोड. ओ बाई, 100 रुपये पण राहू द्या, वाडे पण नको मला. नाही येतो. हो, तुम्ही बाहेरून आली येत. हा, जास्त झाला काय तुम्हाला? ए मुर्द्या, नाही येतो. नाही बघून घेतो. अरे ईट सगळी लागती का तुला? हा, कम पडली ती मला, त्यामुळे आणली परत. राहिली थोडी तर दे मला. कारण अरे थोडंच किरकोळ काम राहिलंय मला. उरल्या होती सांगन तुला. काय रे, काय झालंय? त्या ऊस तोडणाऱ्या बाईनं आणलंय मला. आणि तू खुशाल मार खाऊन आला वय, ती बी बाईचा. मी नसता खाल्ला मार, पण लय लोक होते तिथं ऊस तोडणारे. हातात कोयते तेन, त्या बाईच्या हातात कोयता होता. तुझ्या आईला काही केलं असतं मग. बघायला लागन बरं का त्यांच्याकडं. तू दाखव बरं कोण माणसं होती ती. चल चला. माजल्यातला का? हे बघा, हीच होती ती. हे ना मारलंय मला. काय गई का तो चालला माझ्या जोडीदारावर? विचारा की त्यांना. काय विचारायचंय? आम्हाला माहिती येतो कसा आहे. तुम्ही आहे ना बाहेर गावात नाही, इथं आलंय ना, मस्ती आली आहे तुम्हाला. बोलो, सगळी माणसं बोलो तुमची. एक एक हाता घालून काढतो, मग कळन तुम्हाला. हो हो साहेब, बरोबर आहे. आमची चूक आहे ना. आम्ही इथं तुमच्या गावात कष्ट करायला आलो, काम करायला आलो. जर तुमच्या मित्राचे पराक्रम ऐकायचे का तुम्हाला? अहो खुशाल त्याने माझा हात धरलेला, आणि यात जर तुम्हाला आमची चूक वाटत असेल ना, तर मला पण मारा आणि आमच्या कामगारांना पण मारा तुम्ही. तू हात धरला होता काय तिचं? धरला म्हणून काय झालं? मारला कशाला तिना? धरला म्हणून काय झालं? तुझ्या आईला बाई, दे इकडे ते पायता आणि मारा मारा याला, मारा मारा. ठीक आहे. अरे पाडखो, ही गरीब माणसं इथं आपल्या गावात कष्ट करतात, इमानाने राहतात, पोट भरायला आल्यात, आणि ह्यांच्यावर हात टाकतोय तुम्ही. थोडाफार विचार करा. या ऊसाव पोट आहे आपलं. ही माणसं जर उद्या आली नाही तर कोण? तू तोडणार का अख्ख्या गावचा ऊस? हा, कष्ट करणाऱ्यांची ना थोडी इज्जत करायला शिक. ताई, याच्या वतीने आम्ही हात जोडून माफी मागतो, पण हे गावात कोणाला सांगू नका, आणि झालं गेलं सोडून द्या. तसा तो माफ करायच्या बी लायकीचा नाही, पण याच्या आई बापाची बी आबरू जाईल आणि आमच्या गावाची बी आबरू जाईल. अशाने नाही साहेब, तुमची काही चूक नाही. तुम्ही माफी नका मागू. नाही सांगणार बी कुणाला. ह्याला आहे ना, ह्याला गावात गेल्यावर बघतो आम्ही. अजून टी असतो तिथं सगळ्या गावासमोर आणि घरच्यांसमोर. चल चल, हो पुढे चल. आईला तुझे का व्हायचं काय एक काम आहे काय माहिती. साहेब नमस्कार. नमस्कार, बोला की. तेवढं बघा ना राव आपलं ऊसाचं. त्यासाठी बोलवलं होतं तुम्ही? मग आता दुसरं काय काम असणार आहे तुमच्याकडं? अहो जी ते म्हणते आमचा ऊस तोडा, आमचा ऊस तोडा. कोणाचं तोडायचं आम्ही? लोकांचं नका तोडू, पण आपलं अर्जंट होतं थोडं. अर्जंट सगळ्यांच आहे आता. हा, कांद्याच्या लागणी आल्यात, काही नगऊ करायच्यात. आमचे बी हात दोनच आहेत ना. 4 असता तर 2 तुमच्याकडे दिला असतो. पण काहीतरी केलं असतं. तुमच्याच हातात आहे सगळं. आता काय करणार आम्ही? हा सांगा बरं. मजूर तयार होत नाही, एक तर थंडी गारठ्याची, काम कमी होतात. तसे त्यांना आपलं थोडंफार जपायला लागते. हा बरोबर आहे ना. मग त्यांची जपायची जबाबदारी तुम्ही घ्या. म्हणजे आपलं 4-5 हजार रुपये देऊन टाका. उद्याच टोळी पाठवून देतो ना मी. उद्याच? हा, अहो जमताय ना, मग आधी म्हणायचं ना राव तुम्हाला. कसं आहे आता, सगळं आम्ही म्हणून जमतंय का? तुम्ही थोडं उमगून घ्यायचं असते. नाही समजलं मला आता. एक काम करतो, आता नाहीत पैसे, मी डायरेक्ट कोप्यावर होतो संध्याकाळी पैसे घेऊन. चालतंय, तसं करा. पण उद्या आहे ना टोळी आली पाहिजे बरं का. अहो उद्या तुमच्या आधी राहणार आमची टोळी असेल. जमतंय. चालतंय, बरं येऊ का मग? हा येतो मी संध्याकाळी. हा चालतंय. चल. अरे दे ना बाबा लवकर पाठवून फिटर. हा, चाक इथं उघडायचं बघतोय तर मला जमाना ती लाभाड झाले तुम्ही सगळी.
मुकादम अहो कधी येणार आहे टोळी माझ्याकडे? अहो काय माहितीये का त्याचं, आज जरा बाजाराचा दिवस आहे ना, मग टोळीला म्हणलं करा आराम, 2 दिवसात येईन तुमच्या इकडे. नक्की टोळी आराम आहे का? आणि त्या सुहाच्या वावरात कोणाची टोळी? अहो त्याचं काय माहितीये का, थोडं शेज आहे त्याचं आपलं, म्हणलं 2 दिवसात उरकन देतो मग पाठवून तुमच्याकडे. अहो का असं काय करताय मुकादम? त्याच्या अगोदर माझा नंबर होता. अहो अख्खा ऊस वाळून चाललाय माझा. त्याचं काय माहितीये का, तुम्हाला ते म्हणलं होतं 4-2 हजार रुपये द्या तोडीवाल्यांना. आता ते सुहासराव तुमचे 5,000 रुपये दिल्यात. हा माणसं उड्या मारीत गेली ऊस तोडाय त्याचा, तुमच्या ज्याने पैसा सुटत नाही. अहो तुम्हाला काय पटत का? कुठून देणार आहे हो मी पैसे? हा अहो मला कांदा लावायचं, त्या कांद्याचं रोप आणले त्याला 10,000 रुपये द्यायचे. बाया येणार कांदा लावायला त्यांना 10,000 रुपये. खत औषधं आणायच्यात त्याला 15-20 हजार जाणार. ऊस तुटून नाही गेला तर कुठून पैसे देणार मी? ऊसाचं पैसे आलं तर मी पैसे देईन ना. आणि तुम्ही तर तो ऊस तोडायलाच पैसे मागतायत. काय माहिती का तुम्हाला कसं असतंय, तुम्ही एवढं कमवणार, आम्हाला नको का थोडंफार? हा द्यायला लागते हो, ऐकत नाही तोडीवाली त्याशिवाय. असं आहे बाई तुमचं. हा शेतकऱ्याकडून घ्यायचं आणि कारखाना देतो ते सुद्धा तुम्हाला कमी पडते नाही का? असं नाही चालणार. तुमची ना तक्रारच करतो आता मी. आमची तक्रार होय, करा बिंदास. आम्ही बी सांगतो तुमच्या ऊसात आम्हाला वाघ दिसला होता, त्यामुळे तोडीवाली तयारच व्हाय ना ऊस तोडायला. राहू द्या पडून तसाच ऊस. ओ मुकादम काय बोलताय तुम्ही? कुठे माझ्या ऊसात वाघ बरं? आता असं आम्ही तर बघितला तेव्हा दिसला बुवा आम्हाला. अहो मुकादम असं नका करू राव. अहो माझा ऊस अख्खा वाळून जाईल, माझं नुकसान होईल. अहो मला कांद्याला वावर मोकळं करायचंय. अहो त्याच्यासाठी रोप बघितलंय ते सुद्धा वाळून जाईल. असं करू नका, तेवढं द्या ना तोडून. अहो 2-3 लाखाचा ऊस जाणार आहे, 5,000 काय फरक पडतोय तुम्हाला टाकायचं देऊन तर? पण नको द्यायला, तुम्हाला मात्र पैसा सुटत नाही. एक नंबरची गिदाड आहेत तुम्ही. शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहेत तुम्ही. तुमचं आहे ना चांगलं नाही म्हणा, एवढं लक्षात ठेवा. जो दुसऱ्याचं वाईट करतो ना त्याचं सुद्धा वाईटच होतं. अहो किती वेळ तो फोन खेळताय, जावं ना. दादांनी तुम्हाला 500 रुपये दिलेत ना, ते वाडा घेऊन या ना. अहो हा हे काय चाललोय 2 मिनिट. अहो आता पुरतं आहे जनावरांना खायला, पण संध्याकाळी लागणार आहे. तुम्ही किती वेळ झाले फोन खेळताय? बरं बरं लगेच जातो. एक काम कर, तू ये नाही शेण भरून घे पटक्यान. हा मी घेते ते, तुम्ही जाऊन आणा पटकन. दांडा लईच बारीक झालाय राव. भरले बरं का वाडे? बरं झालं. 300 बेळ आहेत सगळे. बरं किती पैसे द्यायचे? हे बघा 10 भांडीचा बेळ आहे, 2 रुपयाला बेळ आहे. 600 रुपये होतात. 600? नाही नाही एवढे नाही देणार पैसे आपण. 500 रुपये देतो शेवट. अहो दादा परवडत नाही व 600 रुपये होत्यात. अरे देतो बोललो ना तुला 500 रुपये. हा 600 एवढे देत असते कुठं? हे बघा दादा, त्याच्यावरतीच आमचं पोट पाणी चालतंय. आणि काय झालं माहिती का, एकतर ह्या गावातली ऊसतोड संपली आणि संध्याकाळी आमच्या सगळ्या कोप्या उचलणार आहेत. त्यामुळं पूर्ण देऊन टाका 600 रुपये. ते मला कशाला सांगत तू? हा फुकट घेऊन चाललो वाडे मी. 500 रुपये देतो बोललो ना, जेवढे भेटते तेवढे घ्या. नाटक नका करू जास्त. हे बघा दादा, परवडणार नाही मला. एकतर आमचे कष्टाचे आहेत आणि कष्टाचे नाही मिळाले तर मग आम्ही खायचं काय? तुम्हाला परवडत असेल तर राहू द्या, नाही तर ते बेळ ठेवून जा. पैसे नको मला तुमचं ते वाट. खरे नालाय का? जास्त बोलतो काय? वाड्याला हात नको लावू म्हणजे होय? दादागिरी करतो काय तू? हा आमच्या ऊस तोडताना आम्हाला बोलाता काय माग उलट? आम्ही जर तुमचे ऊस तोडले नाही तर तुम्ही तोडणार आहेत का ते ऊस? ए आम्ही काही करू, तू नको शिकू आम्हाला बर का. आणि एक काम कर, 500 रुपये देतो. आता नाहीत माझ्याकडे पैसे, घरी येऊन घेऊन जाय. जास्त नको बोलू. वाढ सगळे ना आत नेऊन टाकू लगेच. काय होते उन्हातच ठेवता तुम्ही, वाळत आहे ती. हा असं नका ठेवीत जाऊ का? काय रे इकडं कुठं? ते दादा वाढायचे पैसे राहिले होते. का रे पैसे नाही दिले काय तू त्याची? नाही नाही देतो ना. देतो ना कावा, हातावर पोट आहे त्यांचं, तिकडेच देऊन टाकायचं ना. का तुझ्या पैशासाठी वन गावभर हिंडते ती.
किती 300 वेळ आहेत ना? हा 600 झालं असतं ना का त्याचं? देऊन टाक 600 रुपये. नाही दादा, 500 होतं. 500? हा 500 कसं? 600 होत्या ना 2 रुपये वेळ्यानी. 100 कायला कमी घेतो? हो नाही दादा, 500च होतात. 500च द्या. असं नाही. सौदा झालाय आमचा. सौदा असा कशाला केला तू? हा 600 होत्या तर 500 द्यायचं. उद्या आपल्या दुधाला जर कमी बाजार दिला जमन का तुला? मग त्या गरीबाचं पोट कशाला मारतो? 100 रुपयाला का खुशाल बुडवतो तू त्याचे? थोडाफार समजून घेत जा. गरीबाला हाणतात पण. आणि त्यात म्हणजे दादा ते आले होते वाढ न्यायला. मी त्यांना म्हटलं होतं 600 रुपये होतात. ते आडून राहिले 500 म्हणून, आणि मारलं पण मला त्यांनी. खरे माझाटला कैली तू? का बरं मारलं ते गरीबाला? का मारलं? तुला जर परवडत नसेल ना तर घ्यायचं नाही त्याच्याकडनं वाढ. त्यांच्याकडनं घेणारी दुसरी आहेत. गरीबावर हात उचलतो का तू? अरे ऊस तोडणारी आहेत म्हणून त्यांना कमी नका समजू तुम्ही. कधीतरी मनात विचारा ना, ती जर आपल्या इथं ऊस तोडायला नाही आली तर ऊसाचं करताना काय तुम्ही? पडून राहील ना सगळा ऊस तसाच. अरे त्यांच्यामुळे ऊस आपला तुटतोय, येळेत जातोय, आणि तुम्ही त्यांच्यावर हात उचलता का? तुझ्यात धमक असेल ना, उद्यापासून ऊस तोडून दाखव. जा एकर भर तोड ऊस. दादा चुकलं माझं, मारायला नव्हतं पाहिजे. कष्ट करणाऱ्यांना आहे ना इज्जत द्यायला शिका जरा. काय त्यांच्यावर आपलं चलतंय सगळं. असं नाही ते फुकट तोडते ते, पण कष्टाचं काम करतात ना. थंडी म्हणू नका, ऊन म्हणू नका, वाघा बिगाची सापाची भीती असती. आता जीवावर उदार होऊन काम करतात ती, तुम्ही त्यांच्या हात उचलता का? ऐपत नसेल ना तर घेऊ नका, पण गरीबाला त्रास नका देऊ असा. चल रे ये, पैसे देतो मी. हा. आणि वाढ सगळं खाली करा आतमध्ये. या पूर्वा, आपलं लग्न झाल्यापासून घर कसं प्रसन्न वाटते. ते तर आहेच बर का. आणि आई बाबा पण खुश आहेत. ते मला रात्री बोलत होते का आमची सुनबाई लय हुशार आहे, आमची काळजी घेते, आम्हाला काय लागतंय ते बघते. हो मग ते पण माझी काळजी घेतातच ना. आणि हो, असं पण माझं कर्तव्यच आहे त्यांना सांभाळायचं. जसे मला माझे आई बाबा आहेत ना, तसेच मला तुमचे पण आई बाबा आहेत. बरोबर का नाही? आणि तुमचे आई बाबा तेच माझे आई बाबा आहेत. त्यामुळेच त्यांना तू आवडते. आणि मला पण. आणि आई बाबा मला सुद्धा किती जीव लावतात, स्वतःच्या मुलीसारखे. पण हो, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. बोल ना, काय झालं? मी कधी बोलले नाही, पण आज बोलतेच. मला ना जॉब करायचा आहे. मी एवढी शिकली आहे, माझं M.Com झालंय. मला असं वाटतंय की पुढे जाऊन अजून काहीतरी मी करावं. अगं पण तुला माहिती आहे ना, आई बाबांना हे पटणार नाही. अगं ते जुने विचाराचे माणसं आहेत. माहिती आहे मला, पण तरी पण तुम्ही समजवा ना. हे बघ, सांगून काही उपयोग होणार नाही, आणि तेवढी माझ्यात हिंमत पण नाही. अहो इकडे काय करताय तुम्ही? बसलोय जरा गारठ्याचं उन्हाला. का ग? ऐकलं का तुम्ही? काय सुनबाईची झाली फुनफुन सुरू. म्हणजे? म्हणती जॉब करायचा. तुला म्हणली का ती? मला काय म्हणायची हिंमत होती तिची? सुहासला म्हणत होती आणि जॉब करायचं म्हणती. मला काही थेअर आवडणार नाहीत, आणि तुम्हाला पण सांगते, तुम्ही पण चालून घेऊ नका हे जॉब बीब करायचं. अगं तिच्या मनात आलं असेल फक्त. ती तुला बोलली का, मला बोलली का? आणि नवरा बायकोच्या गप्पा ऐकायच्याच कशाला चोरून? मी म्हणतोय मी ऐकत नव्हते, मी येत होते तुम्हाला बघत बघत. त्यांचं चालू होतं काय, जॉब करायचा जॉब करायचा. ऐकलं मी आणि आले सांगायला तुम्हाला. तिला समजून सांगा आणि सुहासला पण समजून सांगा तुम्ही, हे जॉब बीबचं आपल्या घरात नाही चालणार. बरोबर आहे तुझं. चला समजून सांगू आपण सुनबाईला. हा चला. चला. सुनबाई, ओ सुनबाई. काय बाबा, बोला ना. काय म्हणताय तुम्ही? काय म्हणणं काय तुमचं?
नाही काय नाही. अहो कामाचं काहीतरी बोलत होता ना तुम्ही, कामाला जायचंय काय? अहो बाबा ती म्हणत होती, पण मी तिला सांगितलं ना नाही जमणार म्हणून. नाहीच जमणार आहे, कारण की आपल्या 7 पिढ्या कुणीही सुनबाईनं ना जॉब केला नाही. आणि ही कशी करल? घरातलं काम करल का जॉब करल ही? तर नाही जमणार हे. काय तुझं काय म्हणणं आहे याबद्दल? मी तिला सांगितलं नाही जमणार म्हणून, आणि आई बाबाला पण नाही पटणार म्हणून सांगितलं. जमल काय? का नाही जमणार? अहो आपल्या 7 पिढ्यात कोणी कामाला नसन गेली सुनबाई एखादी, तर 8व्या पिढीत जाऊ दे ना, त्याने काय फरक पडतोय? म्हणजे काय माहिती आहे का, तिचं शिक्षण पण चांगलं झालंय आणि तिची जर इच्छाच असेल तर माझं तर काय हरकत नाही बाबा तिने कामाला जाण्याबद्दल. शिक्षण चांगलं झालंय तिचं, शिकली खूप. कसं आहे माहिती आहे का, आपली जर मुलगी असती, तिने एखादा हट्ट धरला असता तर आपण त्याला नाही म्हणलो असतो का? अहो उलट आपल्याला आपल्या सुनेचं कौतुक वाटलं पाहिजे की तिच्या मनात एवढी इच्छा आहे, तिची शिक्षण आहे, पण तिने आपला आदर ठेवण्यासाठी आपल्याला बोलली सुद्धा नाही अजून. आणि कसं आहे माहिती आहे का, जर ती आपल्याला आई वडिलांसारखी धरत असेल तर आपण पण तिला आपल्या मुलीसारखीच सांभाळली पाहिजे ना. काय आहे, ती आपल्यासाठी तिचं घरदार सोडून येते, तिचे आई वडील भाऊ बहीण नातेवाईक सोडून आपल्या घरात राहिले. ती जर आपल्यासाठी एवढा त्याग करत असेल तर आपण पण थोडाफार त्याग करू तिच्यासाठी. काय होईल, जास्तीत जास्त 2 कामं आपल्याला हाताने करावी लागतील, ठीक आहे ना, पण घरातली सगळी कामं तुला करावी लागतील ना. हो बाबा, मी जॉब करून सगळं घर पण सांभाळ. करल ती. आता ह्यांचीच काही हरकत नाही म्हणलं तर माझी पण काही हरकत नाही जॉब करायला. हा जमतय. हो. कसं आहे माहिती आहे का, सुनबाई आपली आहे, आपल्या मुलीसारखी आहे, असं म्हणून काही होत नाही, तसं वागावं पण लागतं. काय शेवटी तुम्हालाच घर सांभाळायचंय, तुमचं तुम्ही कामाचं आणि वेळेचं नियोजन करा, आमची काही बाकी हरकत नाही. हा खरंच बाबा, माझे आई बाबा सारखेच तुम्ही आहेत. फक्त एक करायला लागेल आता, नाहीतर मग अवघड होईल. काय? पहिला पगार झाल्यावर आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जायचं. काय हो, मी पहिल्या पगारात तुम्हालाच नेणार हॉटेलमध्ये. मला तुम्हाला पण नेणार ना. बरं जाऊ दे, चला आपापल्या कामाला लागा पळा. हो मला तेवढंच जायचंय. जमतय. उद्या आपण आहे ना इंटरव्ह्यू द्यायला जाऊ. हं? चालते. चल चहा कर. हो. मला जरा गोड साखरेचं बोल. हा. पूर्वा हा किराण्याची यादी सांग बरं. हा बरं घ्या लिहून. 2 डझन पाव. एवढे कशाला? अहो पावभाजी वगैरे करायला लागते. बरं. हा. हा परत 4 पॅकेट ना टोस्टचे. एवढे? हा अहो मग सकाळचा तेवढाच नाश्ता होऊन जातो ना, सकाळी कुठं नाश्ता वगैरे करत बसू मी. बरं. हा हा 4 पॅकेट खारीचे. बरं 4 पॅकेट खारी. आणि बटर सुद्धा घ्या. बर बटर. हा अजून? नाही बासी एवढंच घ्या. बिस्किट? हा बिस्किट पण घ्या, ते विसरलेच बघा मी. जमतंय. हा नाश्त्याला होईल आपल्याला मस्त. तेच ना, कसं हे खाल्लं ना नाश्त्याला तर मग दुपारचं लवकर काही ना काहीतरी जेवण बनवते, तर नाश्ता करा जेवण करा हे लय वैताग येतो मला तर. बरं येऊ का मग मी? हा हा जा. घेऊन येतो किराणा. हो घेऊन या तुम्ही. पूर्वा हा आणलं बरं का सगळं? हो सगळं आणलं ना तुम्ही? हो जास्त आणलंय उलट. बरं केलं बरं का. काय चाललंय श्वास? काय किराणा भरलाय? किराणा काही खारी आहे बिस्किट आहे हा टोस्ट आहे. तेच की. अरे ह्याला किराणा म्हणतो का तू? नाश्त्याला आम्हाला तेच लागतं ना हो भाऊजी. अगं पण खारी टोस्ट खातात होय नाश्त्याला? हा मग अहो वहिनी आता बघा ना, जर नाश्त्याला हे खाल्लं तर मग कसं आरामात स्वयंपाक करायला टाइम भेटतो आपल्याला, बरोबर का नाही? आणि कसं हे खाल्लं ना जरा चव पण येते तोंडाला. अगं पूर्वा, पण हे खरंच योग्य आहे का खाणं? खारी टोस्ट बटर हे शरीरासाठी खरंच बरोबर नाही नाही का हो? तुम्ही तरी सांगा यांना. कसं आहे माहिती आहे का वहिनी, आता हे तुम्ही खारी खाताय बटर खाताय टोस्ट खाताय, नाही कधीतरी ठीक आहे आपलं हा चव म्हणून किंवा वेगळं काहीतरी म्हणून, किंवा तुम्हाला वेळच नसेल. अहो पण तुम्ही रोज रोज हे खाल्लं तर तुम्हाला सांगतो हे मैद्यापासून बनवतात, कसलं तेल वापरतात, कसं बनवतात तुम्हाला माहिती आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं शरीराला चांगलं आहे का ते?
नाही. काय माहिती का तुम्हाला, असं असते आपण जो खातो का गहू किंवा कुठलं बी धान्य, त्याच्या साली टारफालीमध्ये त्याच्या जास्त घटक असतात महत्वाचं शरीराला पाहिजे ते. आतमध्ये असते पीठ आणि त्याच्या आतमध्ये असतोय मैदा, आणि तो सगळ्यात अजिबात चांगला नसतोय शरीराला. आणि तुम्ही करताय काय, वरचं सगळं देताय टाकून आणि आतमधलं जे काही उपयोगाचं नाही शरीराला ते खात बसताय. तेच तर. आणि काही वेळ वाचवायच्या भानगडीत पडायचं नाही जास्त. मला तर वाटते वेळ काय वाचवायचं हो. हा, तुम्ही कामात वाचवा, दुसऱ्या गोष्टीत वाचवा, खाण्यापिण्याच्या बाबतीत वेळ वाचून जमतंय का? तब्येती बघायला काय ह्यांच्या काही तब्येती येतो या. हा, अहो जरा खाण्यापिणं चांगलं ठेवायचं. सकाळचा नाश्ता नाही वेळ तुम्हाला, दूध भाकरी चुरून का, बरोबर आहे का नाही? पण खारीन बटर खाताय तुम्ही. एक सांगतो तुम्हाला, हे गेल्या महिन्यात हे ओरडत होतं पोटात दुखते सारखं. बरोबर आहे, आम्ही तेच खातोय. मी तरी म्हंटलो आपण सारखं सारखं आजारी कसं. हा, तेच तर कारण आहे मग, खारी आणि मैदा. पण दुसरं काय असणार आहे? काय आम्ही खायला रोज पाहिजे? नाश्त्याला तेच खातो आता. नाश्त्याला ना तुम्हाला सगळ्यात सोपं सांगू का, अहो आपल्या गावाकडच्या लोकांनी सांगितलंय तुम्ही मस्तपैकी आपलं रवा खात जा, शेवया खात जा, शेवयाचा भात, नाही काय जमलं तर आपलं हुलग्याच्या शिंगोळ्या करून खात जा, माडगं पीत जा. अहो कितीतरी आहे खाण्यासारखं. रोज एक एक करायचं म्हणलं तरी 7 दिवसाला 7 पदार्थ येईल. आणि हे काय करीत बसले तुम्ही असले. साधं सोपं पचायला हलकं खावं माणसाने, शरीर असं तरतरीत राहते बघा. हे बघ बरं का, आजपासून हे बंद करू आपण आता. हा, नाही बंदच करूयात, कारण की ह्याच्याने शरीर सुद्धा खराब होतं. आता समजलं ते मला. आता आम्ही रोज चांगलं चांगलं खाऊयात, रवा शेवाळ्या वगैरे असंच खाऊयात आणि शरीर पण तंदुरुस्त बनवूया. फळं खाल्ले तरी जमतील ना. हा, अगदीच छान. पण आता हे आणलं तर एवढं खातो, हे संपल्यावर नाही आणत मग. नाही खावा, पण परत पुढच्या वेळी माल नका भरून ठेवू, नाही तर आम्ही सांगितलेलं सगळं. हा नाही नाही. आता हे फेकून आधी आता यायचं नाही, हा खातो आता. बरं, चालते. चला मग आमच्यासाठी ठेवा चहा मस्त. हा, बस भाऊजी तुम्ही, मी चहा वगैरे ठेवते. बरं परवा मी गावातून जाऊन आलो, तेवढं मोटर बंद कर बरं का. अहो नाही, मला भरपूर काम आहेत, मी नाही करणार, तुम्हीच करा. काय काम असते का तुला? अहो स्वयंपाक बनवायचंय मला. अगं हाईच किती काम. स्वयंपाक, धुणे, भांडे, 3च काम दिवसभर, तेवढेच करता तुम्ही. अहो 3च काम आहेत, पण ते केवढेत कळतं का नाही काय? काय नाही एवढे काम ते. ए सुहास, चल ना लवकर, निघायचं ना आपल्याला. हा, हिला म्हणलं मी मोटर बंद कर, ते म्हणते मला लय काम आहे घरातली. मग भाऊजी आता काम नाहीत का मला? काय माहितीये का सुहास, ही घरोघरची स्टोरी आमच्या घरात बी आहे. माझ्या बायकोला वाटतं तिला लय काम आहे. अरे कशाची काम? मला म्हणली की मला कपडे काढायच्यात, भिजत घालायच्यात, धुवायच्यात, फरशी पुसून घ्यायची आहे, भांडी घासायची आहे, स्वयंपाक. म्हणजे ही एवढी कामं नाही, त्याला एकच नाव आहे, घरकाम करायचं बस. दुसरं काय? हा, उगे काहीतरी आपलं नाही का, छोट्या गोष्टीचं फुगून सांगायचं काहीतरी. आपल्याला बघ किती डोक्याला ताप असतोय. घरातलं बघा, बाहेरचं बघा, मग त्यात समाजात बी योगदान द्यायला लागतंय. गावात काय कार्यक्रम असले की तिकडे जा, पाहुणे रावळे बघा. यांना सोपंच वाटतंय सगळं. हा, यांचं बरं आहे, घरी बसले की निवांत. अरे उमरावा लांडाय नको. अहो भाऊजी, पण एवढे काम करतो ना आम्ही, तेच खूप जास्त होतात. काय काम वहिनी? अहो तुम्हाला सांगतो, आम्ही जर तुमच्या जागी असतो ना, 5 मिनिटात ही कामं उरकून आहे ना, आरामात बसलो असतो निवांत. आणि मी तर लय कष्टाळू आहे बरं का, मी मदत करू लागायला रानात पण गेलो असतो. जाऊ दे आता, काय माहितीये का, आपली किंमत नाही राहिली कोणाला. जाऊ दे, चला चल, ते काम थांबल तिथं. वहिनी करा तेवढी मोटर बंद. काय उगा जाळाली फिळाली, तुमच्याच नवऱ्याचे पैसे जाते. हा हा, नाही करते ना. आपल्याला काम आहे, यांच्याकडून आधी लागतात. चल चल. काय बाई, हे घरातलं काम उरकतच नाही बघ, पूर्ण दिवस जातो ह्या कामात. हो, नाही तर काही, माझं पण ना काम उरकणं माहितीये का. आणि तुम्हाला माहितीये का, आमचे हे तर कुशल काय म्हणतात,
की तुम्ही काय काम करता, नुसतं घरात तर बसूनच असता. अहो तुम्हाला काय सांगू, मी त्यांना म्हंटल की मी मोटर बंद करणार नाही, तर त्यांनी एवढं सारं उरकलं. मला म्हणतात काय नुसतं तुम्हाला तर उमऱ्याच्या आतच राहावं लागतं, आम्हीच सगळं आणून देतो, आम्हीच कमवतो, तुम्ही फक्त घरकामच करता आणि त्यात पण तुमचं एवढं रुबाब. आणि त्यात तुमचे हे पण हा सांगायला आमचं ध्यान तर हे असंच आहे, काही किंमतच नाही बायकाच्या घरकामाची. नाही तर फक्त काय? स्वतः किती काम करतोय हेच जगाला दाखवायचंय, पण आपण घरात किती मर मर करतो हे दिसतंय का कुणाला? हे कमवून आणून देतात. अहो पण जर आपणच काम नसतं केलं तर ह्यांनी काय खाल्लं असतं? तेच तर. खरंच काय करायचं मला ते ह्यांचं कळतच नाही. पण मला तर वाटतंय ना यांना अद्दल घडायलाच पाहिजे. पूर्वा, मला आली एक आयडिया. काय बरं? आपण दोघी पण ह्या दोघांना धडा शिकू. हा काय आयडिया? कान कर इकडं. हा चालेल, आता तर हेच करू. नाही ह्यांना अद्दल घडवली ना तर बघा मग आता. दोघं पण कसे वटणीवर येत नाहीत ना, हा तेच बघू आता. चल करू आता काम. हा. काम काही संपणार नाहीत. पूर्वा, पाणी आण. काय म्हणाले? पाणी आणू? स्वतःच्या हाताने उठून घ्यायचं तिकडे जाऊ. लय म्हणत होते ना बाया काय काम करतात, फक्त घरात तर नुसते बसूनच असतात, फक्त घरकामच करतात, हा का नाही? आणि हे बघा आजपासून ना स्वतःची कामं स्वतः करायचे सगळे. मी आज बनवले स्वयंपाक तुमच्यासाठी, पण ना उद्यापासून स्वयंपाक सुद्धा तुम्हीच करायचा, झाडू तुम्ही मारायची, भांडी तुमचे तुम्हीच घासायचे, मी काय नाही करणार. आणि रानातलं काम कोण करणार? रानातलं काम ना असं पण ते मी करतेच की, पाणी घालन आणि खत टाकायला जाईन. हा म्हणजे आता मी काम करायचे की भांडी धुनी कपडे? हो मग कळायला पाहिजे ना कसं काम असतं ते. बरं उद्याच बघू, पाणी तरी आण मला आता. स्वतःच्या हाताने उठून घ्यायचं. अगं अगं एवढं काय मनाला लावून घ्यायची तू, घासलं भांडे. नाही नाही घासा घासा, आम्ही काही काम नाही ना करत. मी माझ्या हिश्श्याचं सगळं काम केले, मी जेवले, मी माझे भांडे घासून बसले. आता तुमच्या हिश्श्याचं काम करा तुम्ही, घासा भांडी जेवलेली. अगं कसं वाटतंय भांडे घासायला? चांगलं वाटतंय मला, तर लय छान दिसतंय. आणि हो झाडून पण घ्या हे पटांगण. अगं खरकटे राहतील, मला नाही जमत. राहून दे ना मग, त्याला चांगलं धुवून घ्या. राम राम सुहासराव. काय काय का लाजायला लागले? हा का लाजायला लागले? बघ ना मित्र नाव ठेवतीये. मित्र नाव ठेवतील, आम्ही घराच्या आत काम करतो तर ते दिसत नाही तुम्हाला, आहे का नाही? अगं ती गावात सांगन कोणाला बोबाटा करीन. सांगून द्या, घासा ते पटापटा भांडी. बोललो नसतं तर बरं झालं असतं, हिला मी काही अवघड झालंय. बरं झालं आली तू, धर बरं एवढं झाडून घे. हा 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 झाडा ना, झाडा झाडा पटापटा. अगं कंबर गेलंय माझं. अहो दुखून द्या, अजून जाऊन द्या, घ्या झाडून पटापटा. अगं झाडा म्हटलं ना पटकेनी. अवघड झालं होय, कशाला बोललो काय मी, झक मारली. श्वास, अरे ही काय करतोय तू? झाडून. अरे काय झाडून घेतो? हा हे आपली कामं आहेत का? वहिनींना सांगायचं झाडून घ्यायला. आता त्या दिवशी बोललो ना मी, तिला म्हटलो नाही का तुम्हाला काय काम असते म्हटलं, हा झाडून घ्यायचं, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, तिला सोपे काम आहेत म्हटलं. तिनं आता मला काम सांगितलेत. हा पण झाडून घे, पण झाडून घे, पण आहे ना सुट्टी देऊ नको तू, आपण बी दाखवून देऊ ही कामं किरकोळ आहे. दमला नाही ना तू? नाही नाही लय किरकोळ काम आहे ते, 2 मिनिटात अख्खा झाडून घेतो. हा वाघ आहे तू, वाघ. सकाळी भांडे घासली, हा डबल झाडून घेतलं, हा आता कपडे धुवायचेत मला. हा फरशी फरशी संध्याकाळी पुसावं लागन. हा पुसून घे तेवढी. हा काय नाही एवढं लय सोपं आहे. हा चालतंय मी आहे, तू झाड. हा तसं सांगायला माझा फार कामार गेला, नुसता घाम निघून राहिला अंगातून. उगाच बोललो बायकोला मी, कशा करत असते ना बायका, मी तर एका दिवसात दमलोय. अगं झाडून घेते का परवा? झोपली असं ना आता ती. कशी नशिबानी थट्टा
आज मांडली अयो आगा लय हाल झाले रे बाबा. झाडून घेतलं, भांडे घासले, कपडे धुवायचे पडले देवा. अयो लय दमलो बाबा आज. हे घ्या चहा. चहा अगं माझ्या आत्ता लक्षात आलं मी सकाळपासून चहा सुद्धा घेतला नाही. हो ना, आमच्या पण असंच लक्षात नाही राहत स्वतःच खायचं प्यायचं. समजलं का आता? अहो जसे तुम्ही ना बाहेर काम करता ना, तसेच आम्ही स्त्रिया पण घरात काम करतो. आम्ही पण थकतो, पण तुम्हाला त्याची जाणीव नाहीये. पूर्वा मला माफ कर. मला आज समजलं तुम्हाला किती काम असते ते. अगं हे कामामध्ये माझा अख्खा दिवस गेला. मी तुला उगाच बोललो तुम्हाला काय काम असते तर सोपं असतं सगळं, पण आज मला समजलं तुम्हाला किती कष्ट असतात, किती काम करावं लागतं. अगं आजच काम केलं तर फार वैतागलो मी. कंबर दुखायला लागले झाडू झाडू. मग आमचं कसं होत असेल बरं, पण आम्ही कुणाला सांगतो का? अहो कसं असतं माहितीये का, प्रत्येक व्यक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे. जसं तुम्ही बाहेर काम करता ना, तसंच आम्ही पण घरात काम करून वैतागतो, पण आम्ही कुणाला सांगतो का ही गोष्ट? बरं आता जाऊ द्या ना, मी बोललो ना तुला चुकलं. ऐक ना, मला लय भूक लागली, मी खाल्लं पण नाही सकाळपासून काही. काहीतरी बनव ना. स्वतःच्या हाताने बनवून खावा. हं. बनवलंय मी, चला जेवायला. चल बस घेतो मी. चल. सुनबाई चहा आण मला. बघितलं हे असं सुरळीचं चहा मागितलं तर हे सगळं. कधी मिळणार मला चहा? अगं तू शांत हो, करल तिच्या. अरे कधी? किती उशीर झाला? चहा आण म्हणलं तर इतका उशीर असतो का? बघितलं हे सगळं सुरू आहे. आदळ आपट काम चुकारपणा. मला तर वैताग आला हिचा. हे असं नाही चालणार. मी काय म्हणते, काय ते निर्णय होऊन जाऊ दे. तिच्या आई वडिलांना बोलून घे. अगं तसं नको करायला, मी सांगतो समजून. तू शांत बस बरं. सोनबाई काय झालं चहाचं? मला नाही बनवायचं, मला कंटाळा आलाय. बघितलं कधी मिळणार मला चहा? हे बघा तू शांत हो, मी करतो चहा. थांब घेऊन आलो. अगं चालतं असं थोडंफार. आज महा एपिसोड होतं ना, आणि तुला बघायचं होता. नेहमी तू सिरियल बघते नाही, आणि मग अशा शेवटचा भाग कसा चुकवायचा, त्यामुळे हे सगळं. थँक्यू सासूबाई, तुम्ही किती समजून घेता मला. अगं तुझी हौस मी नाही तर कोण पूर्ण करणार? तुला काही असेल ना तर तू मला बोल. घे चहा. तिला दे. त्यांना द्या. एक काम करा, दोघी सोबत घ्या. तिला सांग दुपारचं जेवण बनवून घे. मी नाही बनवणार आहे, मला असं पण कंटाळा आलाय. जर खायचं असेल तर स्वतः उठून करायचं. हे काय? हे बघा भांडू नका दोघी पण. मी ऑफिसला जातो आणि लवकर घरी येतो. आपण हॉटेलला जाऊ जेवायला. ठीक आहे. भांडू नका पण. अगं थांब. चालतं ग, एकाच दिवशी काम केलं म्हणून काही होत नाही. सुनबाई तू जरी माझी सून असली ना तरी तू माझ्या मुलीसारखीस. आणि हे बघ रोज रोज हे चालणार नाही बरं का. नाही बरं ते सोड. आज हॉटेलमध्ये आपण काय खाणार आहेत? पनीर. पनीर. हा पनीर काय खायचं? मी काय बोलते, आपण व्हेज चिंगारा ट्राय करू.
एकदम मस्त लागतं ते. हो हा मग तर ट्रायच करू, कारण की माझ्या सासूबाईंना आवडतो ना. सॉरी. अगं चालतं एवढं. सासू नाही आई. हो. आणि हे बघ, हे रोज रोज नाही चालणार. आपण माझ्या मुलाकडनं रोज काम नाही करून घेऊ शकत बरं का. खरं तर सासूबाई मलाच बरोबर नाही वाटत हो ह्यांना असं काम सांगायला. हो ना. पण नाही, ह्याच्या पुढून नाही होणार आज. हा आजचा शेवटचा दिवस. हो. ते पण ना एपिसोड मुळे. अगं ती बघ कशी करते. हो ना. बरं आहे, संध्याकाळी जेवायला काय करू? बनव भोपळ्याची भाजी. बरं चालतंय, भोपळ्याची भाजी बनवते, चपात्या बनवते, वरण भात बनवते. नका नका, काहीच नका बनवू. मी आपल्याला बिर्याणी आणली खायला. फक्त 30 रुपयाला भेटली. काय 30 रुपयाची बिर्याणी? आणि कुठून आणली ही? अगं ते रस्त्याच्या कडेला होती, 30 रुपयाला आणली. 3 बिर्याणी आणली आपल्याला. 30 90 रुपयाची. अहो तुम्हाला जरा तरी काय कळतं का? रस्त्याच्या कडेची बिर्याणी आणताय का तुम्ही? अगं त्याला काय होतं, दुसरीकडे 100 रुपयाला बिर्याणी आहे, फक्त 30 रुपयाला भेटली. आणि मस्त असेल एकदम टेस्टेड. काहीतरी वाटतं थोडं तरी. त्याला काय होतंय? अहो तुम्हाला मी काल सुद्धा बोलले की मिरच्या आणा, तर कसल्या मिरच्या आणल्या? त्या पूर्ण सडलेल्या. अगं चांगले चांगले घ्यायचे निवडून, त्याला काय होतंय? अगं मिरच्याचे भाव किती आहे? 40 रुपयाला अर्धा म्हणत होते ते दुसरीकडं. मी फक्त 20 रुपयाला अर्धा किलो आणल्या. 20 रुपये. अहो जरा तरी चिंगूसपणा सोडा. हा जरा चला, मिरच्यांचं झालं, पण कांद्याचं काय? कांदा तर पूर्ण काळा काळा आणलेला. नाही तर काय. अगं वर टरपल काढायचे, चांगला चांगला घ्यायचा. अगं भाव किती कांद्याचे? 40 रुपये किलो. मी किती रुपयाने आणले असतील सांग बरं? फक्त 25 रुपये. माझे किती रुपये वाचले बघा ना तुम्ही. अहो पैसे वाचवण्याच्या नादात ना तुम्ही कोणाला तरी काहीतरी करून टाकता ना. असले पदार्थ खाऊन काय व्हायचं? काय नसतंय बघ. हे बघ, तुम्हाला आहे ना पैशाची किंमत नाही अजिबात. मी कमवतो ना, त्यामुळे तुम्हाला अक्कल नाही येणार. हे बघा आणा इकडं. तुम्ही नका खाऊ बिर्याणी, मी माझी खाईल. आणि उरलीवर आहे ना सकाळी गरम करून खाईन मी. हा सकाळचा नाश्ता पण होईल माझा. नका खाऊ, तुम्ही ना उपाशी. अरे काय चिंगूस माणूस आहे हा. लयच पोट दुखू राहिलंय. फुगलंय पोट मा. खावा खावा, रस्त्यावरची बिर्याणी खावा, अजून नका खाऊ बोललेले. जा बाई, एकदाच मोकळं तरी होऊन या. अरे सगळंच मोकळं झालोय, काय नाही राहिलं माझ्यात. सुहास, भाऊजी तुम्ही? अरे काय होते सुहास? आकडा झालाय पोटात. आकडा? नेमकं मला समजलं असं सांग रे बाबा. अयो एवढं काय? पोट लयच दुखू राहिलंय. अरे पण कशाने? काय केलं काय तू? हा काहीतरी जड गेला असं उचलण्यात. जड गेलं ना उचलण्यात. खरं खरं सांगा. खरं तसंच झालं असं काहीतरी. जड उचललं होतं रे. अरे पण काय, त्याला थोडे दिवस दुखायला जातात. अहो भाऊजी, ह्यांचं नका ऐकू काय तुम्ही, खोटं बोलताय ते. अहो काल ह्यांनी रस्त्यावरची 30 रुपयावाली बिर्याणी आणली होती आणि आम्ही नाही खाल्ली, स्वतःनीच खाल्ली. आणि परत राहिलेली सकाळी गरम करून खाल्ली. आणि हे बघा हा उद्योग. अयो 30 रुपयावाली बिर्याणी? नाही तर काय सांगायचं आता. अरे ती बिर्याणी कशाची असते माहितीये का तुला? जाऊ दे आता. आणि 30 रुपयाची येणे तुम्हाला चालली काय? नाही नाही, आम्ही नाही खाल्ली. त्यांना कधीच सांगतोय आम्ही, स्वतः पण नका खाऊ, आम्हाला पण नका चारू. पण ऐकतोय कुठं हा माणूस? अरे काय येडा माणूस आहे सुहास तू. हा अरे तुला जर बिर्याणीच खाऊ वाटली ना, तर चांगल्या ठिकाणाहून तरी आणायची नाही कधी. मला सांगा, चांगली वस्तू स्वस्तात मिळते का कधी? मग मी त्यांना तेच सांगतेय ना. आणि काय माहितीये का, माझं तर म्हणणं आहे, सगळ्यात उत्तम तुम्ही घरी बनवून खा. तुम्हाला काय खायचंय ते. कशाला बाहेरचं खात बसता तुम्ही? एक तर आपली अंग कसलं काठीची नुसती, ती तरी नीट आहे का याची, आणि त्यात बाहेरचं खाते, त्याच्यामुळे असं वाळून गेलंय. अरे दत्तारा सोरायलाय. तुमचं काय चाललंय? काय चाललंय? अहो भाऊजी, तरी मी सकाळी त्यांना सांगितलं होतं त्या बिर्याणी मधून आंबूस वास येतोय, खाऊ नका खाऊ नका, तरी हाऊस खाल्ली गरम करून. म्हणजे सकाळी पण खाल्ली का? मग आता काय सांगतेय मी. लय भारी लागली. बघा हे आता लय भारी लागली. बघा या माणसाचं. एक काम करा आता, मी काय करतो माहितीये का, माझ्या गाडी याला दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टरकडे. नको नको, ते डॉक्टर हात लावायचे 150 रुपये घेते. नको नको. आणि गोळ्या, औषधं, इंजेक्शन 1000 रुपये जाते माये. नको, मी झोपतो.
अरे मग पैसे जातील म्हणून काय तू झोपतो का इथं? हा, तू आता 400-500 रुपयाचा विचार करतोय. मला सांगा वहिनी, उद्या हे दुखणं जर वाढलं, फूड पॉइझनिंग झालं, ऍडमिट करायला लागलं, ऑपरेशन करायला लागलं आणि समजा दुर्दैवाने हा गेलाच, तर काय करणार? मग काढी लावतो का तुझ्या पैशाला? हा, 2 रुपयाची गोळी आणली असती तरी नीट झालं असतं. अहो भाऊजी, हा माणूस ना असा चिंगूस आहे. हा ना नुसता पैशालाच बघतो, ह्याला काहीच कळत नाही. अहो 30 रुपयाची बिर्याणी खाऊन काय हाल झाले कळलं ना? का 2 रुपयाची गोळी खाऊन आता परत तसंच करायचंय? काही होईल का मला? मरण मी. अरे आता मरायची वाट बघतो का तू पैसा वाचवण्यासाठी? पैसा तुझ्यासाठी आहे का तू पैशासाठी आहे? थोडा तरी विचार करत जा जरा. नाही कॅन्सर, मरण मी. दवाखान्यात जायचं का मग? हा चला दवाखान्यात. पण लय मोठा नको दवाखाना, आपला छोटासा दवाखान्यात जाऊ. गुरांच्या दवाखान्यात नेऊ का तुला? म्हणजे स्वस्तात होईल. चाल गपचूप. आणि हे बघ, पैसा वाचवायचा ठीक आहे, पण आपल्या जीवापेक्षा पैसा प्यारा नाहीये. काय निदान खाण्यापिण्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत तरी तुम्ही पैसा नका वाचू. हा, बाकी चैनीच्या गोष्टी असतील ना तर ठीक आहे. बरं चल आता जाऊन या. ती बिर्याणी फेकून दिली. अजून पण खायचंच आहे का ते? चल लवकर. वहिनी, कस काय याच्याशी लग्न केलं होतं मी? अहो, काय सांगायचं भाऊजी, मरणाचा चिंगूस माणूस आहे हा. बरं आलो मी. हा, सुनबाई, तुला नाही चहा घेतला? नाही मी नाही. बर बरं, चहा पित नाही तेच. सुनबाईने चहात साखरच टाकली नाही. हा ना, साखरच नाही चहात अजिबात. साखर नाही ना? अहो आजकाल असलं चहा प्यायची फॅशन आहे. साखर टाकून काय करतात? हा, साखर टाकून 4-5 चमचे साखरेचा चहा पिऊन तुम्हाला काय आजार वाढवायचेत का? उलट असाच चहा बाहेरच्या एमडी देशांनी पित्यात. मी तर म्हणतो उद्यापासून तोच बी नको टाकायला चहा मध्ये. काय म्हणजे काय माहितीये का, कोरा चहा जेवढं पितात तेवढं चांगलं. अहो जुन्या काळी लोक कोरा चहा प्यायची. हा, त्यात साखर टाकतात बरं का, पण आता मी काय म्हणतोय, साखरेमुळे जर आजार होत असतील तर त्यापेक्षा साखर न टाकलेलीच बरी नाही का? आपल्याला तर आवडलं बॉय. सुनबाई, असंच करीत जा. प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घे. चला. ठीक आहे, हे म्हणतात तसंच करू. बाबा बाबा, माझ्याकडून थोडी चूकच झाली. कसली रे बाळा? बाबा, ते चहात साखर नाही टाकले मी, खरंच विसरले. आहो अगं त्यात काही एवढं मग. हा, चुका तुमच्यासारख्या मुलांकडूनच होत असतात. आणि त्यामुळेच मी पण येणं कोणाला काही बोलून नाही दिलं. बाबा, पण माझ्याकडून एवढी चूक झाली तर तुम्ही मला निदान सांगायचं तरी ना. मी परत चहामध्ये साखर टाकून आणली असते ना. कसं आहे बाळा माहिती आहे का तुला, चूक ही कानात सांगायची असती आणि कौतुक सगळ्यांच्या पुढं करायचं असतं. चुकली तू, मान्य आहे, साखर टाकायची राहिली. पण हेच जर मी सगळ्यांसमोर बोलत बसलो तर त्यात तुझा कमीपणा पण नाही का? शेवटी तो आमच्या घरातलाच सदस्य आहे. तुझा मान सन्मान ठेवणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. काय चूक असेल ती तुझी दुरुस्त करून घे, पण उगीच सगळ्यांसमोर तुला बोलवून रागवून काय होणार आहे का त्यांनी? इथून पुढे काळजी घेत जा. हो बाबा, नक्की. आणि ह्याच्या पुढून मी अशी कधीच चूक नाही करणार. काय माहिती आहे का, आपल्या माणसांच्या चुका आपणच सावरून घ्यायच्या असतात. उगीच सगळ्यांसमोर त्याचा ढोल बडून काही उपयोग नसतो. शेवटी आपल्या माणसाचा कमीपणा काय आणि आपला कमीपणा काय, दोन्ही एकच ना. चल येऊ मग मी आता. हो. आणि हा, उद्यापासून चहात साखर टाकत जा. मला पण बिन साखरेचा चहा आवडत नाही. काय हो बाबा, दररोज मी नाही सांगत बसणार तुला. चालेल. बरं येतो मी. काय आणायचं तुला बाहेरून येतं ना? नाही नाही, चालते. हा. काय
अगं माझं घड्याळ बघितलं का कुठं सापडत नाहीये. अहो त्या घड्याळीचं काय घेऊन बसला तू? सकाळी बघितलं का सुनबाईने कसं चहा केलता? पटलं का तुम्हाला तरी? एवढं काय त्या चहाचं घेऊन बसली तू? हा काय लगेच चुका काढत बसायची तिच्या? तुम्हाला तर पटणारच नाही मी जे सांगते ते. वेळीच चुका दाखवल्या ना तर ती व्यवस्थित राहील, नाही तर आपल्या डोक्यावर मिरा वाटेल. अरे डोक्यावर मिऱ्या वाटण काय चाललंय तुझं हे? हा तू पण ह्या घरची एकेकाळी सून होती एवढं लक्षात ठेव. तुझ्या चुका आम्ही काही झाकूनच नेलं ना की सगळ्याच दाखवत बसलो. हे बघ सुनबाई असली तरी ती आपली घरातली एक सदस्य आहे, आपलंच माणूस आहे. हा झाल्या चुका तर थोड्या समजून सांगायच्या की लगेच असं सगळ्यांसमोर अपमान नसतो करायचा एखाद्याचा. आणि हा तिच्या जागी जर आपली मुलगी असती तर तू हेच केलं असतं का? काय माहितीये का, नुसती नाती जोडल्याने कुणी आपलं होत नाही, त्यासाठी मायेचा ओलावा द्यावा लागतो. तीच सून आपली म्हातारपणात काळजी काय घेणारी हे सुद्धा लक्षात ठेवा जरा. आणि काय माहितीये का, मी काय तुला रागाने नाही म्हणत आहे, पण थोडं तिला तुझ्या मुलीच्या नजरेने बघ, म्हणजे तिच्या चुका जरा कमी दिसतील. बरं चालू दे तुझं काम, आज मी जातो बिन गाड्यातच. थांबा देते शोधून, नका बरं. जाऊ बिना घड्याळीचं. दे मग चल लवकर.